हाय, आज आम्ही निघालो आहोत कोपरहून डोंबिवलीला शॉपिंगसाठी. आता आम्ही आलेलो आहोत मार्केटमध्ये शॉपिंग करायला. हे आहे डोंबिवलीचं मार्केट. आज आम्ही गेलो होतो खास आवनची शॉपिंग करण्यासाठी. चला तर मग सुरू करूया. आता पहिल्यांदा घेतो आम्ही आवनसाठी शूज. बघा डोंबिवलीच्या मार्केटमध्ये संध्याकाळच्या टायमाला किती रश असते. इथे 250 रुपयापासून शूज मिळतात. कमी किती करणार? काय कमी मला पण माहिती आहे. दुकानात 30 वर्ष 350 400 आपल्याला 50 भेटतात 30 भेटतात. फायनली खूप वेळानंतर शूज चॉईस करून झालेले आहेत. आता आम्ही जात आहोत आवनसाठी शर्ट घेण्यासाठी. शर्टची शॉपिंग करतो आहे. आता आम्ही आलेलो आहोत शर्टची शॉपिंग करण्यासाठी. पण शॉपमध्ये शर्ट काही आवडलं नाही म्हणून मग दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. ही बघा छत्री, बघा छत्री घ्यायची आहे ना, छत्री घेऊया चला. सगळी शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो खाऊच्या दुकानात, चिवडा आणि फरसाणच्या दुकानात. तिथे आम्ही घेतला चिवडा, फर्स, वेगवेगळ्या प्रकारचा खाऊ घेतला. आणि मग हे चिवड्याला काका आहेत ना, दादा आहेत ना, ते आम्हाला नेहमी चिवडा टेस्ट करत होतात. वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा टेस्ट करत होता तिथे गेल्यावरती. हा, हे किती ग्राम? या शॉपमध्ये सगळ्या प्रकारचं खाऊ, सगळ्या प्रकारचे चिवडे, पेढे, बर्फी, प्लस इथे आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट, असं वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ इथे मिळतो. त्यानंतर आम्ही हारवाल्या दादांकडून आमच्या घरच्या गणपती बाप्पासाठी, स्वामींसाठी हार घेतले. आणि मग आम्ही तिथून निघायचं ठरवलं घरी. शॉपिंग झालं तर आम्ही निघायचं ठरवलं ऑटोने. पण नंतर लक्षात आलं अरे डोंबिवलीत आलो आहे आणि पाणीपुरी नाही खाल्ली तर त्यात काय मजा ना. मग आम्ही ठरवलं चालत जायचं. आणि मग आम्ही तिथून चालत येऊन आमच्या फेवरेट पाणीपुरीवाल्या दादाकडे पाणीपुरी खाल्ली आणि मगच आम्ही पुढे गेलो. त्यानंतर ही आमची शॉपिंग, माझा खाऊ सगळ्या प्रकारचा. कसा वाटला माझा हा शॉपिंग मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.